हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲडमिशन प्रोसेस सुरू आहेत, ज्यामध्ये फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड संपलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं त्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म केलं असेल. सेकंड राऊंडमध्ये ज्यांना मिळालं त्यांनी सुद्धा कन्फर्म केलं. अशा सर्वच विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता पुढचा प्रश्न पडतो की सर तिसरा राऊंड सुरू झाला आहे, माझा नंबर लागलेला नाही, मी काय करायला पाहिजेत, मी कशा पद्धतीने प्रेफरन्स टाकले पाहिजेत, कोणते कॉलेज अगोदर टाकायला पाहिजेत, कुठले कॉलेजेस नंतर टाकले पाहिजेत, याविषयी म्हणजे तिसऱ्या राऊंडची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने मी ठेवायला पाहिजे सर. किंवा सर मला फर्स्ट राऊंडला सुद्धा मिळालं होतं, मी फ्लोट केलं आणि सेकंड राऊंडला मला ते पुन्हा मिळालं, मी तरी सुद्धा घेतलं नाही, तर मी थर्ड राऊंडला अपियर होईल का. तर या सर्वच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं या आपल्या लाडक्या शिक्षाश्री या प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतो विद्यार्थी मित्रांनो की या थर्ड राऊंड बद्दलची काय काय स्ट्रॅटेजी असेल, कोणतं कॉलेज आपण निवडलं पाहिजेत, कट ऑफ कशा पद्धतीने राहील आणि एकंदरीत या राऊंडसाठी कॉलेज टाकत असताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला ॲडमिशन मिळेल, याविषयी हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या राऊंडसाठीची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करतोय. तर सर्वप्रथम आपण चर्चा करतोय ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी ॲडमिशन घेतलं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं असेल त्याला आपण फ्लोट या प्रक्रियेविषयी समजून घेऊयात. की समजा एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं आणि त्याने फ्लोट ही प्रक्रिया निवडली आणि सेकंड राऊंडला सुद्धा त्या विद्यार्थ्याचं ऑटो फ्रीज झालं, म्हणजेच तेच कॉलेज मिळालं, तर असे विद्यार्थी या थर्ड राऊंडसाठी एलिजिबल होतील का. ओके, थर्ड राऊंडसाठी एलिजिबल होतील का, तर बिलकुल नाही. हे विद्यार्थी ज्यांचं ऑटो फ्रीज झालं होतं असे विद्यार्थी नॉट एलिजिबल फॉर थर्ड राऊंड. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी जायचंय स्पॉट राऊंडसाठी. बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडसाठी कॉलेज मिळालं होतं, ज्यांचं सेकंड राऊंडमध्ये तेच कॉलेज ऑटो फ्रीज झाले, ते विद्यार्थी थर्ड राऊंडसाठी ऑटो फ्रीज झालेले, थर्ड राऊंडसाठी नॉट एलिजिबल झालेले आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये, बरोबर आहे, दुसरा महत्त्वाचा पॉईंट, ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळालंय, काय झालंय, पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालेलं आहे, पहिल्यांदा कॉलेज, बरोबर आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला जाता येईल का सर, तर ॲब्सोल्युटली अशा विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला जाता येईल. ओके, एलिजिबल फॉर थर्ड राऊंड. बट तुम्ही पाहिलं असेल की सेकंड राऊंडला तुम्हाला फ्लोट किंवा बेटरमेंटचं ऑप्शन अवेलेबल नव्हतं. पहिल्यांदा जर अलॉटमेंट झाले असेल सेकंड राऊंडला तर तुम्हाला थर्ड राऊंडला बिलकुल जाता येईल. थर्ड राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल आहेत आणि पुढच्या स्पॉट राऊंडसाठी सुद्धा तुम्ही एलिजिबल आहात. बरोबर आहे. हे सर्वांनी महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचं आणि महत्त्वाचं काय विद्यार्थी विचारतात की फर्स्ट आणि सेकंड राऊंडला आम्हाला अलॉटमेंट मिळाली होती, तर आम्ही थर्ड राऊंडला एलिजिबल आहोत का, तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा थर्ड राऊंडसाठी एलिजिबल आहात. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळाल्यावर सुद्धा तुम्ही थर्ड राऊंडसाठी जाऊ शकतात, फक्त तुमचं फ्लोट किंवा फ्रीज केलेलं नसावं. आता महत्त्वाचं म्हणजे काय की सर मला थर्ड राऊंडची स्ट्रॅटेजी सांगा किंवा थर्ड राऊंडला आम्ही प्रेफरन्सेस कसे टाकले पाहिजेत. बरोबर आहे. हे सर्वांनी महत्त्वाचं लक्षात घ्या की तुमचे प्रेफरन्सेस कशा पद्धतीनं किंवा कॉलेज कोड कशा पद्धतीनं असावेत. आता हे लक्षात घ्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पर्सेंटाईल सगळ्यात महत्त्वाचं मॅटर करतं. पॉईंट नंबर 1 तुमचा स्कोअर सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. नंबर 2 तुमचे जो कट ऑफ आहे, कट ऑफ ॲनालिसिस करायचं आहे, कट ऑफ ॲनालिसिस, बरोबर आहे. आणि नंबर 3 तुमचा चॉईस बेस एरिया, बरोबर आहे, म्हणजे चॉईस बेस तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं. कारण बरेचसे विद्यार्थी म्हणतात की बाबा सर मला स्कोअरही चांगला आहे, कट ऑफही माझं बसतोय आणि चॉईस बेस माझं पुणे कोल्हापूर आहे, तर मी पुणे कोल्हापूरसाठी जाऊ शकतो का, तर तुम्ही ॲब्सोल्युटली पुणे कोल्हापूर पुन्हा एकदा ॲड करू शकतात. परंतु सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो या ठिकाणी तो म्हणजेच कट ऑफ. तर हा कट ऑफवरती तुम्ही फोकस करायचा आहे. कट ऑफ तुमचा येईल, कट ऑफ आल्यानंतर तुम्ही कॉलेज कोड तयार करायचे. कॉलेज कोड टाकण्यासाठी घाई करायची नाही आहे. कॉलेज कोडचा कट ऑफ हा 27 सप्टेंबरला आपल्याला या ठिकाणी येणार आहे, बरोबर आहे, 27ला. तर त्या दिवशीच तुम्ही कट ऑफ बघूनच प्रेफरन्सेस टाकायचे. डे फर्स्टला प्रेफरन्सेस टाकण्याची घाई करायची नाही. आता उदाहरण दाखल एखाद्या विद्यार्थ्याचं बघायचं झालं, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 100% नाबो आहे किंवा 90 ते 100 असं आपण पकडूयात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रेफरन्सेस कुठले टाकले पाहिजेत, तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा टॉप गव्हर्नमेंट आणि टॉप ए ग्रेड प्रायव्हेट कॉलेजेस आपण टाकले तर चालतील. आता गव्हर्नमेंट टॉप एक गव्हर्नमेंट कोणचे आहेत,
टॉप ए ग्रेड आणि गव्हर्नमेंट कॉलेज तर तुम्ही पुणे, कोल्हापूर, धुळे, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी आणि लातूर असे कॉलेजेस टाकू शकतात आणि दापोलीचे एक टाकू शकतात. प्रायव्हेट मधले कुठले टाकले पाहिजे सर, तर बारामती तुम्हाला माहिती आहे, के वाघ आहे, त्यानंतर सोनई आहे, CSMS संभाजीनगर, MGM संभाजीनगर आहे, मध्ये ॲग्रिकल्चर असेल, बायोटेक असेल किंवा फूडटेक असेल तर तुम्ही ते कॉलेजेस सुद्धा MGMचे कॉलेजेस सुद्धा प्रेफरन्सेससाठी ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सची स्ट्रॅटेजी ठेवायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांचा किंवा मुलींचा हा प्रश्न असतो की सर डिस्टन्स आमच्यासाठी मॅटर करतोय. तर डिस्टन्स जर तुमच्यासाठी मॅटर करत असेल तर तुम्ही तुमच्या लोकेशनचे गव्हर्नमेंट आणि टॉप ए ग्रेड कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमचं रिझर्वेशन कोणकोणतं सर, तर कॅटेगरी रिझर्वेशन आणि दुसरं म्हणजे तुमचं होम युनिव्हर्सिटी और स्टेट कोटा, होम युनिव्हर्सिटी असेल किंवा महाराष्ट्र कोटा असेल तर हे दोन रिझर्वेशन तुम्ही त्या ठिकाणी बघायचे की आपल्याला होम युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही असाल तर पहिले होम युनिव्हर्सिटीचे प्रेफरन्सेस अगोदर टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली यू कोट्याच्या अगोदर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एम कोट्याचे ॲड करायचे आहेत. याचा फायदा असा होतो की तुम्ही यू कोट्याच्या अगोदर वरती टाकल्यानंतर तुमचा विचार अगोदर होतो जो की 70% कोटा हा यू कोट्यासाठी असतो आणि 30% कोटा हा एम कोट्यासाठी असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राऊंडमध्ये, या तिसऱ्या राऊंडमध्ये हे कन्वर्जन होत असतात. सीट्स काय होतात मित्रांनो, सीट्स कन्वर्ट होतात किंवा जागा ज्या आहेत त्या रिझर्वेशननुसार कन्वर्ट होतात. त्यामुळं तुमचे पर्सेंटेज किती जरी असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले यू कोट्यासाठी प्रेफरन्सेस भरा, म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीचे भरा, नंतर एम कोट्याचे प्रेफरन्सेस भरा. 100% ॲडमिशन तुम्हाला मिळेल. आता या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 80% ते 90% असेल अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, त्यानंतर कोल्हापूर हे कॉलेजेस सध्या स्किप केलं तर चालतील. मग त्यामध्ये तुमचं कॅटेगरी रिझर्वेशन वगैरे या गोष्टी मॅटर करतात, परंतु तुम्ही हे कॉलेजेस सध्या स्किप करून टाका. ज्या विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर 40% टोटल स्कोर, मी काय म्हणतोय टोटल स्कोर 40% टू 70% पर्यंत जर असेल तर त्यांनी त्यांच्या यू कोट्यातील तुम्ही पहिले गव्हर्नमेंट कॉलेज टाकू शकतात, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज टाकू शकतात. आता काही विद्यार्थ्यांच्या आपल्या काउन्सिलिंगमध्ये किंवा काही विद्यार्थ्यांचे फोन असतात की सर मला ते गव्हर्नमेंट कॉलेज नको, बंद पडू देते गव्हर्नमेंट कॉलेजचं, मला माझं प्रायव्हेट कॉलेज माझ्या घराजवळचं पाहिजे. तर तुम्ही ॲब्सोल्युटली जे कॉलेज तुम्हाला लागतात ते पहिल्या क्रमांकावरती घ्या. 1 2 3 4 5 10 कॉलेजेस टाका, 20 कॉलेज टाका, काही अडचण नाही. परंतु तुम्हाला माहीत असून सुद्धा बरेचसे विद्यार्थी काय करतात की माहिती आहे तुम्हाला दापोली कॉलेजला जायला 600 किलोमीटर जावं लागतं, तरी त्याचा प्रेफरन्स नंबर 2 3 असतो. तर असं करू नका. जी कॉलेजेस तुम्हाला लागत आहेत, जे कॉलेजचे तुमचे चॉईस आहेत तेच कॉलेज अगोदर ठेवा. काही नागपूरचे मुलं राहतात, सर म्हणतात मला संभाजीनगर औरंगाबाद दूर पडतंय, मग मला ते नको आहे. मग प्रेफरन्समध्ये कशाला टाकलंय, जी कॉलेजेस तुम्हाला लागतात तीच कॉलेजेस तुम्ही ठेवा, त्याचनुसार तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवायची. तुमचं होम युनिव्हर्सिटी सगळ्यात जास्त मॅटर करणार आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी मॅटर करणार आहे, त्यानंतर तुम्ही त्या कट ऑफमध्ये त्या कॉलेजसाठी बसतात का, हे 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मॅटर करणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो तिसरा राऊंड असेल हा कन्वर्जन राऊंड आहे. कन्वर्जन राऊंड म्हणजे काय की समजा एखाद्या रिझर्व कॅटेगरी सीट असेल आणि तिथे तो मुलगा उपलब्ध नसेल तर ती रिझर्व कॅटेगरी सीट वरच्या अप्पर लेवलच्या रिझर्वेशनसाठी ओपन होते. फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीचा मुलगा नसेल, ST साठी, OBC साठी, VJNT साठी, EWS, SCBC आणि OBC ओपन, या अशा विद्यार्थ्यांसाठी ती सीट कन्वर्ट होत जाते आणि ॲडमिशन मिळतात. त्यानंतर पुढचा राऊंड सुद्धा स्पॉट राऊंड असेल. स्पॉट राऊंडची एकंदरीत स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असेल, कोण कोण एलिजिबल होते त्याविषयीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येईल. तत्पूर्वी तिसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्सेस भरताना काळजी घ्या, व्यवस्थित प्रेफरन्सेस टाका. तिसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला जर कॉलेज कोड हवे असतील तर आपली काउन्सिलिंग बॅच अजून सुद्धा चालू आहे. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, तुम्हाला कॉलेज कोड दिला जातील, ॲडमिशन करून दिला जाईल. 100% ॲडमिशनची हवी आणि तुमच्या मनात असलेल्या कॉलेजची हमी आम्ही देतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू ऑल.